काय काय पब्लिक भागात खळबळ. तर आज आपलं वर्किंग होतं उजळायवाडी, हलचवडी आणि नेरली तामगाव. पुढं आलो तो पण रोया भेटलं मला. रोयाने मी 1-1.5 वर्ष अपोलो फार्मसीला होतो कळंब्यात. तेव्हापासून भाऊ आपला मित्र आहे. तोंडावरच दिसतोय सज्जन, खरे ह्याचं कांड फक्त मलाच माहीत आहेत. तिथनं आलो आता उजळायवाडीमध्ये. तिथं कॉलला थांबलो वेटिंगला. म्हणलो लगेच सकाळ सकाळ तोंड घेऊन आज जायला नको म्हणलो कॉलला. जरा थांब्या म्हणलो, इकडे तिकडे पेशंट तर होते म्हणलो. तो कॉल करून दुसऱ्या कॉलला आलो. इकडे पण काय डॉक्टर अजून आले नव्हते. मावशी साफसफाई करत होते. म्हणलो दुसरा कॉल करून येऊया. त्या सगळ्या पोरांचे DM पण येत होतं की भावा मला पण वॅकेन्सी आहे का बघ, मला पण MR जॉब करायचा आहे. जेव्हा मी फर्स्ट टाइम या फील्डमध्ये आलो तेव्हा पण असं वाटत होतं मला, काय म्हणून आलो इथं दिवसभर फिरायला लागते उन्हातानाचं. असं वाटत होतं मला लय वेळा की हा जॉब सोड्या परत मेडिकलला बघूया हाय असं. आणि म्हणलो आता परत फील्ड चेंज करण्यापेक्षा आता पडलं तर करून तर बघा मला 1-2-3 वर्ष. आणि कसं आहे माझ्या भावानं, कुठल्या पण जॉब असते किंवा बिझनेस असते 1-2-3 वर्ष केल्याशिवाय समजत नाही. उजळायवाडीतलं सगळं कॉल आपलं आवरलं होतं. आता निघाल्या पण नेरली तामगावला. जाता आता दादाने हात केला, त्यांना लिफ्ट दिली. आणि कसं आहे माहिती काय, लिफ्ट वगैरे दिली म्हणून पेट्रोल आपलं एक्स्ट्रा गेलं असं काय नाही हो. एकटं जाण्याविषयी बोलायला कंपनी मिळते हो तेवढंच आशीर्वाद लागेल, पुण्य मिळेल. कॉर्नरला दादानं सोडलं, निघाले आपण आता नेरली तामगावला. खरं म्हणजे आपल्याला एवढं फिरून यायची गरज नव्हती, पण विषय कसा झाला माहिती आहे काय, उजळायवाडीपासून मधनं जो रोड आहे एअरपोर्टपासून, गव्हर्नमेंटनं कंप्लीट पूर्ण बंद करून टाकला रोड. बंद म्हणजे कंप्लीट भिंत बांधल्यामध्ये, त्यामुळे जायला रोडच नाही तिथं, पूर्ण फिरून जायला लागते. त्यामुळे कमीत कमी आपल्याला 12 ते 13 किलोमीटर फिरून जायला लागले. आणि त्या गाववाल्यासने एवढा त्रास झालाय, शुल्लक आणि किरकोळ करण्यासाठी 12 ते 13 किलोमीटर फिरून कोल्हापूर द्यायला लागते. कुठेतरी ह्या गोष्टीचा प्रशासनानं विचार केला पाहिजे. तिथून आलं पुढं जर असला डेंजर रोड आहे की नाही, हे सगळं पूर्ण कच्चा रोड आहे. आता ह्यातनं आपल्याला जायला पाहिजे. हे असं रोडच्या पलीकडे काम चालू होतं, शेतामध्ये लागवण करत होती माणसं. आणि रोडच्या त्या साईडला ऊसतोडी वगैरे चालू होती अशी. आत्ता आपण आले नेरली तामगाव कॉर्नरला. हे असा बोर्ड साईडला लावलेला आहे. असा मेन रोड पूर्ण बंद केला आहे त्यांनी. गाववाल्यांनी जाहीर निषेध केलाय, येणाऱ्या इलेक्शनला गावातून कोणतंच मतदान होणार नाही, आमचा पर्यायी मार्ग चालू करा. बरोबरच आहे, करायलाच पाहिजे चालू. पुढं आलो तोपर्यंत चौकात त्या आजी भेटल्या. त्यांना भूक पण लागली होती, खायला काहीतरी मागत होत्या. मग माझ्याकडे पण सुट्ट पैसे नव्हतं, पण 5 रुपये नाहीच पॅकेट त्यांना दिल्याने आलो. पुढं आलो तोपर्यंत मेडिकल पण म्हणते साहेब तुमची रिलबिली काय सांगताय मला, सपला विषय. तिथून आलो साईडच्या मेडिकलला. दादाने डायरेक्ट बॉक्स ओपन करून दाखवला. साहेब जरा डॉक्टरना रिमाइंडर करा, स्ट्रिपा आहे तशा आहेत, बॉक्स आहे तसा शिल्लक आहे. ठीक आहे म्हणलं, बोलतो डॉक्टरना. तिथून आलो कॉलला, तो कॉल करून बाहेर आलो. तिथून आलो पुढं तोपर्यंत ही जनता भेटली. दोघं बसा म्हणताना ही बसली 3 जण. म्हणलो ही काय ऐकणार नाहीत, ऐकायला तयार नाहीत, बसा म्हणलो होता पर्याय नाही. कॅमेरा चालू केल्या यांचं पोजिंग लगेच चालू झालं. तर भावानं ब्लॉग आवडला असलं लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. चला भेटू पब्लिक नेक्स्ट ब्लॉगला. टाटा.